नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यप्रसंग असो, पातळ भाजी ही आवर्जून केली जाते। अगदी रोजच्या जेवणातसुद्धा आपण अनेक वेळा पातळ भाजी करतो। कधी पालकाची, कधी अळूची, तर कधी मेथीची पातळ भाजी आपण करतो। आज मी तुम्हाला घोळीची पातळ भाजी दाखवणार आहे। खूप सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे। चला मग सुरुवात करूया रेसिपीला। या पातळ भाजीसाठी मी अर्धा पाव एवढी ताजी घोळभाजी घेतलेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घोळभाजी मार्केटमध्ये अगदी सहज मिळते। इतर पालेभाज्यांसारखीच ही भाजीसुद्धा खूप पौष्टिक असते। आता आपल्याला डाळी मोजून घ्यायच्या आहेत। पाऊण वाटी एवढी तूर डाळ घेतलेली आहे। पाव वाटी एवढी चणा डाळ घेतली आहे। पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सगळं आता स्वच्छ धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यावर आता यात बारीक चिरलेली घोळभाजी घालायची। थोडेसे कैरीचे तुकडे घालायचे। कैरी नसेल तर आमचूर पावडर घालू शकता। घोळीचं आणि कैरीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या तोडून। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। 1 टीस्पून एवढी हळद घालायची। यात मी आता 2 वाट्या एवढं पाणी घालत आहे। कुकरला लावण्यापूर्वी याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आता हे कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। यात आपण चणा डाळ वापरलेली असल्यामुळे 4 ते 5 शिट्ट्या काढणं आवश्यक आहे, नाहीतर चणा डाळ शिजत नाही। सर्व डाळी छान शिजलेल्या आहेत। याला आता थोडंसं असं घोटून घ्यायचं। आता फोडणी करायची आहे। त्यासाठी मी 1.5 पळी एवढं तेल घेतलेलं आहे। त्यात मी थोडीशी मोहरी घातली। मोहरी फुटायला लागली की सर्वात आधी लसूण घालायचा। 5-6 लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत। लसूण थोडा वेळ परतून घ्यायचा। त्यानंतर यात 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्तासुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो। आता मी यात एक बारीक चिरलेला मोठा कांदा घालत आहे। कांदा आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान परतून झाला की मग किसलेलं सुकं खोबरं घालायचं। मी 1 टेबलस्पून एवढं घातलेलं आहे। सुकं खोबरं घातल्याने पातळ भाजीची चव आणखीनच वाढते। चमचाभर एवढी धणेपूड घातलेली आहे। अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे। तिखट मात्र आपल्या चवीनुसार घालायचं। भाजीला छान तरी यावी म्हणून मी थोडंसं काश्मीरी मिरची पावडर देखील घातलं आहे। हे सगळे मसाले आता तेलावर छान परतवून घ्यायचे। मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी मी घातलेलं आहे। शिजलेल्या डाळीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि याला असं छान ढवळून घ्यायचं। हे आता आपल्याला फोडणीमध्ये ओतायचं आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता एक छोटासा गुळाचा खडा घालायचा। गूळ घालणं ऑप्शनल आहे। 1 टीस्पून एवढा गरम मसाला घालायचा। आता हे सगळं छान उकळू द्यायचं आहे। पातळ भाजीला व्यवस्थित उकळून घेणं खूप आवश्यक असतं, त्यानेच भाजीची टेस्ट खूप वाढते। ही भाजी मी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित उकळून घेतलेली आहे। याला वर साय देखील धरायला लागलेली आहे। मला ही भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे, म्हणून मी यात थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे। शक्यतो गरम पाणीच घालायचं, म्हणजे भाजीची चव टिकून राहते। तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता। भाजी आता जवळजवळ शिजत आलेली आहे। यात आता आपल्या चवीनुसार मीठ घालायचं। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। घोळीच्या भाजीला एक छानसा सुगंध असतो, त्यामुळे ही पातळ भाजी इतर पातळ भाजींपेक्षा खूपच वेगळी लागते चवीला। खूप जणांना घोळ भाजी कशी शिजवतात हे माहीत नसतं, त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर मग करून बघा अशी घोळीची पातळ भाजी, आणि रेसिपी आवडली तर मला कॉमेंट करून जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा।
पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.